नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एका नवीन पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण या लेक्चरमध्ये स्पेसिफिकली बिहारच्या इलेक्शनबद्दल बोलणार आहोत, ज्या आता रिसेंटली बिहारच्या इलेक्शन कंप्लीट झालेल्या आहेत. मग त्या अंतर्गत नेमकं बिहारच्या बाबतीमध्ये नेमकं त्याची पार्श्वभूमी कशी होती, मग त्या पार्श्वभूमीनंतर मग जेव्हा त्या बिहारमधनं झारखंडसारखं असणारं राज्य नवीन निर्माण झालं त्यानंतरची परिस्थिती काय होती, आणि आता एक्झॅक्टली जे 17व्या विधानसभेसाठी त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांचा असणारा मुद्दा नेमका काय आहे, आणि मग आत्ता सध्याला त्यांचं सरकार कसं रन होते तो एक मुद्दा आपण या असणाऱ्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मग आपण लेक्चर स्टार्ट करूया. तत्पूर्वी काय, जर तुम्हाला माझ्या सोशल मीडिया कॉन्टॅक्ट पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. माझं टेलिग्राम चॅनेल पॉलिटी बाय परशुराम शिंदे या नावानं आहे, आणि यामध्ये तुम्हाला व्हिडिओचे PDF त्या ठिकाणी प्राप्त होतील, आणि त्या PDFच्या माध्यमातून तुम्ही त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. प्लस आता हे थोडंसं हा बिहारचा नकाशा आहे, याच्यामध्ये थोडंसं आपल्याला थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे की नेमकं पटना कोणत्या दिशेला आहे त्या ठिकाणी, ते किंवा त्या ठिकाणी कोसी कोणत्या दिशेनं आहे, मुंगेर कोणत्या दिशेनं आहे, एवढं तरी किमान बघण्याचा प्रयत्न करा, किंवा याचा आउटलाईन तरी किमान लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आयोग काय करतो, राज्यांचे आउटलाईन देऊन त्या ठिकाणी राज्याला ओळखा. जसं आपण तालुक्यांच्या अनुषंगाने कंबाईनच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारतो का, तसंच इथं असाही मुद्दा विचारला जाऊ शकतो. किमान आउटलाईन तरी आपल्याला माहिती असावं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय की बिहारची असणारी जी विधानसभा आहे का, ज्याला आपण लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतोय, त्याची स्थापना कधीची आहे त्या ठिकाणी पाहता. जर मुळात आपण जर इथं विचारात घेतलं तर बिहारची असणारी जी विधान परिषद आहे का, ती विधान परिषद आजच्या घडीला 75 सदस्य संख्येची आहे. याची स्थापना 1912 असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. मात्र त्यांची जी विधानसभा आहे का, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, हे मी बोललो मगाशी, विधान परिषद म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बद्दल, आणि ही जी असेंब्ली आहे का ती 1935च्या भारत सरकारच्या कायद्यानुसार स्थापन झालेली आहे. आणि मग ते प्रत्यक्षात कधी आलेले सगळ्यांना माहीत असेल, 1937ला प्रांतीय निवडणुका झाल्या होत्या, आणि त्या फेजमध्ये 37च्या कालावधीमध्ये हे स्थापन झालं होतं. तेव्हा त्याचे टोटल मेंबर होते 152. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे पहिली जनरल इलेक्शन झालेले आहे बिहारसाठीचे, ते 1952ला झालेले आहे, आणि तिथं सदस्य होते एकूण 331. त्यानंतर दुसऱ्या जनरल इलेक्शनमध्ये 1957ला ही संख्या कमी झाली, ती केली 318. त्यानंतर 1977च्या कालावधीमध्ये ही जी संख्या आहे ती वाढवली, ती 324 केलेली आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इसवी सन 2000च्या कालावधीमध्ये जेव्हा झारखंड हे नवीन राज्य निर्माण झालं हे बिहारमधनं बाहेर पडून, आणि त्यावेळेस त्याच्या जागा त्या ठिकाणी केल्या किती, 243 केलेल्या आहेत. आणि त्याच्या अंतर्गत SCचे 38 आणि STच्या 2 जागा त्या ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. आता इथं फक्त तुम्हाला वेगळं काय लक्षात घ्यायचं पहा, हे जे सदस्य संख्या आहेत का, हे सदस्य संख्या कन्फर्म करण्याचं काम कोणाचं असतं भारतामध्ये. ऑब्व्हियसली इलेक्शन रिसेंटली जम्मू काश्मीरसाठी आणि काही राज्यांसाठी एक नवीन परिसीमन आयोग स्थापन झालेला आहे, ते पण थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला तर बेस्ट ठरेल. आणि आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एखाद्या राज्याच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ज्या राखीव जागा आहेत का, त्या राखीव जागांची भूमिका 104 नंबरची घटना दुरुस्तीनं परत 10 वर्षांसाठी वाढवलेलं आहे ना, तोही लक्षात ठेवायचा आपल्याला. मग त्यासाठी घटनेत आर्टिकल कोणतं आहे असा जरी प्रश्न विचारला तरी पण त्याचं उत्तर आपल्याला सांगता आलं पाहिजे तिथं. मग त्याचा आर्टिकल कोणतं असेल या ठिकाणी, आर्टिकल नंबर 332, हे पण लक्षात घ्या. आणि आर्टिकल नंबर 333 जे होतं का, ते 333 होतं अँग्लो इंडियनसाठी, आणि अँग्लो इंडियनच्या तरतुदी कॅन्सल झालेल्या आहेत, ते पण थोडं लक्षात घ्या. हे राज्यांचं बोलतोय मी. आणि संसदेचा उल्लेख त्या ठिकाणी केला तर 330 आणि 331 हे 2 आर्टिकल लक्षात ठेवायच्या. 330 लोकसभेमध्ये SC आणि STला जे रिझर्वेशन दिलेलं आहे त्यांच्यासाठी, आणि 331 होतं त्या ठिकाणी अँग्लो इंडियनसाठी, ते आता कॅन्सल झालेलं आहे. मग लोकसभेमध्ये SCचे सदस्य आपण त्या ठिकाणी बघतो 84 आणि STचे सदस्य बघतो आपण त्या ठिकाणी 47. ठीक आहे, एवढं थोडं लक्षात घेतलं आता तरी चालेल त्या ठिकाणी. ओके, मग हा थोडासा काय बघितला आपण, थोडा बॅकग्राऊंड बघितला आपण, हे बिहारच्या अंतर्गत असणाऱ्या चाललेल्या भूमिकेच्या अंतर्गत. ठीक आहे, इलेक्शनच्या निमित्तानं. ठीक आहे, आता नेमकं हे इलेक्शन जे होते का ते कोविडच्या कालावधीमध्ये होते ना, त्यामुळं आपल्या इलेक्शन कमिशननं काय केलं त्या ठिकाणी, थोडंसं याच्या रेस्ट्रिक्शन्स केलेले आहेत आणि थोडी याची खबरदारी घेण्यासाठी काय केलेलं आहे, काही नियमावली त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मग इथं काय केलं माहिती आहे का, तर पोलिंग टाइम जो होता का, तो पोलिंग टाइम वाढवला. किती वेळेनं नक्सलाइट एरिया नसेल, जिथं माओवादी नसतील त्या ठिकाणी, अशा एरियांना सोडून ह्या ठिकाणी हा टाइम असेल, तिथं तो टाइम फ्लेक्झिबल असू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. आणि प्लस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे पोलिंग स्टेशनमध्ये मॅक्झिमम वोटर्स आहेत का, मॅक्झिमम नंबर ऑफ वोटर्स, ती संख्या कमी केलेली आहे. प्रत्येक असणाऱ्या पोलिंग स्टेशनला जे 1500 संख्या होती ती आता 1000 केलेली आहे या इलेक्शनसाठी. आणि प्लस कोविडसाठी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तिथं काही अरेंजमेंट केल्या होत्या. तिथं 7 लाख सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर वगैरे घेतलेले आहेत. पीपीई किट अरेंज केले होते, तिथं मास्क ठेवले होते किंवा फेस शिल्ड त्या ठिकाणी ठेवले होते, ग्लोव्ज ठेवले होते. आकडा तुम्हाला गरजेचं नाही, मात्र ह्याची व्यवस्था केली होती. एवढंच फक्त लक्षात ठेवलं तरी सफिशियंट असेल आपल्याला. ठीक आहे. आता मग या 17व्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये, म्हणजे 17व्या विधानसभेच्या इलेक्शनच्या बाबतीमध्ये नेमकं इलेक्शनची भूमिका कशा पद्धतीची होती पाहता. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय, की आपल्या ज्या देशाचे असणारे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत का, सुनील अरोरा, यांनी काय केलं होतं, त्या ठिकाणी सप्टेंबरच्या कालावधीमध्ये ह्या निवडणुकीची घोषणा त्या ठिकाणी केली होती. आणि त्या निवडणुका एकूण 3 फेजमध्ये असतील असं त्या ठिकाणी उल्लेख केला होता, एकूण 243 जागांसाठी. त्यातलं पहिला फेज होता 28 ऑक्टोबरला. 28 ऑक्टोबरला पहिला फेज, आणि त्याच्यामध्ये 71 सीटसाठी निवडणुका होणार होत्या. आणि त्या पहिल्या फेजमध्ये जवळपास 1066 कॅन्डिडेट्स उभे होते. आणि त्या पहिल्या असणाऱ्या फेजमध्ये 55.68% मतदान झालेलं होतं. दुसरा फेज होता तो 3 नोव्हेंबर 2020ला, आणि तिथं 94 सीटसाठी इलेक्शन झाले. आणि त्याच्यामध्ये कॅन्डिडेट्स होते, एक लक्षात काय घ्यायचा, ते पण इथं लक्षात घ्या. आणि तिथं वोटिंग पर्सेंटेज होतं 55.7% त्या ठिकाणी होता. आणि तिसरा फेज जो आहे का, तो 7 नोव्हेंबरला कंप्लीट झाला, ते 78 जागांसाठी. आणि तिथं जवळपास 1204 कॅन्डिडेट होते. आणि हे लक्षात घेताना आपल्याला इथं वोटिंगचं पर्सेंटेज काय होतं, 59.94% होतं. यांचं जर ॲव्हरेज काढलं टोटल, तर हे टोटल वोटिंग होतं 57.05% वोटिंग, जे 2015च्या इलेक्शनपेक्षा 0.39% हे जास्त होतं. हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि वोटिंगचं काउंटिंग कधी झालेलं आहे, 10 नोव्हेंबरला त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण 31 नोव्हेंबर हे 16व्या असणाऱ्या विधानसभेचं शेवटचा ज्या ठिकाणी असणारा कालावधी होता, त्याच्या अगोदर इलेक्शन कंप्लीट होणं आवश्यक होतं. ठीक आहे. आणि या इलेक्शनमध्ये जवळपास 60 रजिस्टर्ड हे पार्टीज होते, पक्ष होते त्या ठिकाणी या इलेक्शनसाठी. त्याच्यामुळे ही खबरदारी घेणं ही इलेक्शन निवडणूक आयोगाला ही खूप महत्त्वाची यंत्रणा त्या ठिकाणी होती. ठीक आहे. आता रिझल्ट कसा होता ह्या ठिकाणी या इलेक्शनच्या बाबतीमध्ये जर विचार केला तिथं आपण, तर पहा इथं एनडीएला जवळपास 125 जागा त्या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत. जो एक स्वतंत्र इंडिपेंडंट व्यक्ती त्या ठिकाणी निवडून आला, एकटाच व्यक्ती तो त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या निवडून आलेला आहे. आणि तो यांच्या एनडीए सोबत मिळाला, म्हणून नंतर ते 126 होतात. मात्र प्रॉपरली एनडीएच्या अंतर्गत 125 जागा होत्या. त्यांचं वोटिंग पर्सेंटेज बघितलं तर 37.26% होतं. जे महागठबंधन आहे, जे खूप जास्त गाजलं बिहारमध्ये, आणि वोटिंगचे असणारे जे एक्झिट पोल होते का, त्यांनी तर ह्या असणाऱ्या महागठबंधनला त्या ठिकाणी डायरेक्टली विनर घोषित केलं होतं. ते सगळे असणारे त्यांचे असणारे जे पोल होते ते फसले होते. ते जर बघितलं आपण तर 110 त्यांचे असणारे सदस्य निवडून आलेले आहेत. हा वोटिंगचा पर्सेंटेज होता 37.23%. नंतर एक सगळ्यात महत्त्वाचा एक त्या ठिकाणी फ्रंट तयार केला होता इतर पक्षांनी एकत्र येऊन, MIM सारख्या असणाऱ्या पक्षांनी एकत्र येऊन, त्या ठिकाणी तो होता ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट. आणि त्यासोबत एक इंडिपेंडंट असणारा सदस्य पण त्या ठिकाणी होता, जो इंडिपेंडंट सदस्य एनडीए मध्ये नंतर ऍड झाला होता. म्हणजे हे राहिले फक्त 7. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असेल. त्यातले फक्त ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंटमध्ये फक्त 5 सदस्य त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. आणि 2 हे प्रॉपरली वेगळेच असणारे पक्षाच्या अनुषंगाने ती यंत्रणा तिथं होती. मग एनडीए आणि ह्या असणाऱ्या 243 जागांमध्ये 122 जागांचं बहुमत लागतं. आणि ह्या ठिकाणी ऑब्व्हियसली एनडीएनं काय केलेलं आहे, हा बहुमताचा जादुई आकडा पूर्ण केलेला आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं असणारं सरकार तिथं स्थापन होईल. हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. जर आपण प्रॉपरली यांचा रिझल्ट जर आपण त्या ठिकाणी डिवाइड केला तर हे अशा पद्धतीनं दिसेल. पहा, मेजॉरिटी कितीची असते तर 122 असणाऱ्या सदस्यांची मेजॉरिटी त्या ठिकाणी असते. मग इथं एनडीएनं काय केलं,
126 जागांवरती वर्चस्व मिळालं, कारण इंडिपेंडंट हा एक सदस्य यांच्यामध्ये ऍड झाला. बीजेपीला 74 जागा त्या ठिकाणी प्राप्त करता आला. त्यांचा वोटिंगचा रेशो जर बघितला आपण, पर्सेंटेज पाहिला तर 19.46% होता. जेडीयू जनता दलाच्या बाबतीमध्ये जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर 43 सदस्य त्यांचे निवडून आले आणि त्यांचं वोटिंग पर्सेंटेज होतं या ठिकाणी 15.39%. हा पण लक्षात घ्यायचं आपल्याला. त्यानंतर इकडं पहा, महागठबंधनमध्ये आरजेडीला 75, सर्वाधिक जास्त सदस्य हे आरजेडीचे निवडून आलेत, मात्र बहुमत सिद्ध करू शकले नाहीत राष्ट्रीय जनता दलाच्या अनुषंगाने. आणि त्यांचं जर पर्सेंटेज पाहिलं वोटिंगचं आपण तर 23.11% होतं या ठिकाणी. काँग्रेसचे 19 आले आणि त्यांचं वोटिंग पर्सेंटेज हे 9.48% आहे. त्यानंतर पाहता, हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सीपीआयचे असणारे 3च्या 3 गट ह्यामध्ये आहेत बरं का. त्यातला पहिला यांचे असणारे 2 सदस्य या ठिकाणी निवडून आले, ते सगळे महागठबंधनमध्ये एकत्र आहेत. आणि त्यानंतर जे ग्रँड डेमोक्रेटिक सेक्युलर फ्रंट होतं का, त्याच्यामध्ये ऑल इंडिया MIMची भूमिका त्या ठिकाणी असेल, त्यांच्या 5 होत्या. मागच्या निवडणुकीमध्ये तिथं 0 जागा होत्या, त्यांच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांना 5 जागा प्राप्त झाल्या. BSP एक असेल किंवा LJP एक असेल, हा एक महत्वाचा मुद्दा. फक्त मेन पक्षांची भूमिका तरी किमान आपल्याला लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया, अशा अपेक्षा त्या ठिकाणी असेल. आता सगळ्यात महत्वाचा वादविवाद झाला होता का, तो कोणता, तर आरजेडीला अशी अपेक्षा होती की त्यांचे असणारे 10 ते 15 सीट्स म्हणजे 100% निवडून येणारच होत्या. कारण का, त्यांच्या मागच्या निवडणुकीमध्ये 80 जागा होत्या, तर या निवडणुकीमध्ये त्यांच्या जागा कमी झाल्या, 75 जागा त्या ठिकाणी आल्या. सगळ्यात मोठा वाद होता तो निवडणुकीमध्ये तो कोणता होता, तर हिल्सा या असणाऱ्या मतदारसंघामध्ये. कारण तिथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा, फक्त 12 वोटांच्या फरकानं त्या ठिकाणी तिथं काय करण्यात झालेलं, त्या ठिकाणी जेडीयूचा असणारा सदस्य तिथं निवडून आलेला आहे. मग हे खूप महत्वाचं आहे की 1000पेक्षा कमी मतांच्या फरकानं एवढे असणाऱ्या जवळपास आपण 10 नावं ह्या ठिकाणी बघतोय, तर हे असणारे सदस्य निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळं बरेचसे वाद होते. काय झालं होतं माहितीये का हिल्सा या ठिकाणी, तर इथं आरजेडीच्या असणाऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी पहिल्यांदा तिथं काय केलं होतं, विजयी घोषित केलं होतं. मात्र पोस्टल मत जे असतात का, ते पोस्टल मत नंतर काउंट केले असं इलेक्शन कमिशन म्हणतोय. त्याच्यामुळे तिथं जेडीयूचा असणारा मेंबर निवडून आला अशी नंतर त्यांनी घोषणा केली. मात्र जनरली कसं असतं माहितीये का, पोस्टल जे बॅलेट अंतर्गत जे वोटिंग असतात का, ते पहिल्यांदा काउंट होतं. त्या ठिकाणी प्रॉपरली उत्तर दिलेलं आहेत, ते त्या ठिकाणी आपण बघूया. नेमकं याच्यावरती जर आक्षेप घेतला गेला, न्यायालयामध्ये गेले त्या ठिकाणी, तर मग हायकोर्ट नेमकं काय म्हणतोय याचाही मुद्दा आपण त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. मात्र सर्वाधिक असणारा वादविवाद हा हिल्सा या मतदारसंघामध्ये झाला होता, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा, जे 17व्या विधानसभेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर स्पीकर म्हणून कोण निवडण्यात आले, त्या ठिकाणी विजयकुमार चौधरी निवडण्यात आले, जेडीयूचे आहेत ते. डेप्युटी स्पीकर जर कोण असतील त्या ठिकाणी, तर अजून पद त्या ठिकाणी नाही. एक ट्रेंड आहे पहा, ज्या ठिकाणी बीजेपीची सत्ता असते त्या ठिकाणी शक्यतो ते डेप्युटी स्पीकर नियुक्त करत नाहीत. 2014 मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा हे घडलं होतं, तिथं सुद्धा डेप्युटी स्पीकरचं पद रिक्तच होतं. सीएमची बाजू त्या ठिकाणी घेतली आपण, तर तिथं नितीश कुमार यांची असणारी बाजू त्या ठिकाणी परत एकदा तिथं सीएमच्या पदावरती ते नियुक्त होतील. 15 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी कामकाज पाहिलं होतं, त्यानंतर परत एकदा आता हे सीएम पदावरती असतील. आणि डेप्युटी सीएम पदावरती 2 व्यक्तींना नियुक्त केलेलं आहे. आपण आंध्र प्रदेशचं उदाहरण आपल्याकडं नवीनच आहे, त्या ठिकाणी जवळपास 5 डेप्युटी सीएमची नियुक्ती करण्यात आली होती. इथं 2 आहेत तिथं, मग रेणूदेवी असतील किंवा तारकिशोर प्रसाद असतील, हे दोघंही बीजेपीचे आहेत. आणि त्या अनुषंगाने हा एक महत्वाचा मुद्दा इथं असेल. ठीक आहे, मग हा लेआउट फक्त आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या बिहार इलेक्शनच्या अनुषंगाने आपण सुरुवातीचे काही मुद्दे, त्याचं बॅकग्राऊंड असेल, इलेक्शनचा फेज असेल, कोविडचा इम्पॅक्ट असेल आणि शेवटचा रिझल्ट असेल, इथपर्यंत पाहण्याचा प्रयत्न आपण करूया आणि तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया आपण. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपण सुरुवात करतोय मराठीच्या माध्यमातून, मराठी लँग्वेजमध्ये मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा असेल आणि तुम्ही तो पोहोचवण्याचा प्रयत्न कराल नक्कीच. मी अशा अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. ठीक आहे, थँक्यू.